हाय फ्रेंड्स, मी प्रगती आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। कसे आहात सर्व? मजेत ना? आणि मजेतच असायला पाहिजे। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे येणारे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल। तर बघा, सकाळीच मी थोडं स्वयंपाकाची तयारी चालू केली। तर इथे मी शेवगाच्या शेंगा आणल्या होत्या, तर त्या चिरून घेतल्या। म्हटलं शेवगाच्या शेंगांची भाजी करते। तर हे साहित्य: कांदा, टोमॅटो, कढीपत्ता। तर मी इथे गॅसवर कढई ठेवले, त्यात लसूण टाकले। लसूण थोडी भाजत आली की मी त्यामध्ये टाकलाय कढीपत्ता। त्यानंतर टाकलाय खूप सारा कांदा। कांदा छान मी सोनेरी रंग येईपर्यंत तेलात परतून घेत आहे। त्यानंतर टाकूया टोमॅटो। टोमॅटोसुद्धा कांदा टोमॅटो एकत्र मी तेलात परतून घेतला आहे। त्यानंतर मी इथे टाकते आलं लसूण पेस्ट, मसाले, काश्मीरी मसाला, हळद, गरम मसाला। हे सर्व मसाले आपण तेलामध्ये छान परतून घेतलेले आहेत। त्यानंतर मी टाकते चिरून ठेवलेल्या शेवगाच्या शेंगा। त्यानंतर या शेवग्याच्या शेंगा मी मसाल्यामध्ये परतून घेतल्या आणि शिजण्यासाठी त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आहे। तर बघा, शेवग्याच्या शेंगांना उकळी फुटलेली आहे। त्यानंतर मी इथे उकडून घेतलेले बटाटे टाकलेले आहेत। त्यानंतर चवीनुसार मीठ, आणि अशा पद्धतीने आपली भाजी जवळजवळ शिजत आलेली आहे। त्यानंतर माझ्याकडे जे थोडं वाटण होतं कांदा आणि खोबऱ्याचं, ते मी यामध्ये टाकलेलं आहे। त्यामुळे इथे रस्सा भाजी छान प्रकारे तयार झाली आहे। आणि त्यानंतर मी टाकलेली आहे कोथिंबीर। त्यानंतर इथे मी ठेवला एक पसरट टोप, कारण मी जे बटाटे उकडून घेतले होते त्याची मला करायची होती उपवासाची बटाट्याची भाजी। आणि त्यानंतर मी जे टाकले जिरं, कढीपत्ता, चिरून घेतलेली बारीक हिरवी मिरची, आणि त्यानंतर जे मी बटाटे इथे फोडी करून घेतल्या होत्या त्या इथे टाकलेल्या आहेत। बटाटे उकडलेलेच असल्यामुळे ते काही शिजण्याची जास्त गरज नव्हती, त्यामुळे मी तेलात हे छान परतून घेतले। चवीनुसार मीठ टाकले आणि त्यानंतर वरून टाकले कोथिंबीर, थोडंसं खोबरं, आणि त्यानंतर टाकले थोडंसं शेंगदाण्याचं कूट। स्वयंपाक तर माझा झाला होता, भात, वरणातसुद्धा शेवगाच्या शेंगा टाकलेल्या दिसत आहेत। त्यानंतर इथे उपवासाची बटाट्याची भाजी पाहू शकता तुम्ही, आणि चपात्या तयारच आहेत। त्यानंतर इथे शेवग्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे। आणि अशा प्रकारे आम्ही जेवायला घेतलेलं आहे, बघू शकता। या जेवायला घेतच होतो, त्यानंतर अचानक वातावरण चेंज झालं। बघतो तर बाहेर काळोख झाला होता, वारा सुटला होता आणि आकाशात पूर्णच ढग जमा झाले होते। अशा या मे महिन्यात खरं म्हणजे घामाच्या धारा लागतात, पण इथे तर काही वेगळंच झालं। ढगांचा कडकडाट चालू झाला होता। व्हिडिओमध्ये तुम्ही आवाजसुद्धा ऐकालच, आणि पूर्ण क्लायमेट चेंज झालं आणि असं वाटतच होतं की आत्ता पाऊस येईल की काय। तोपर्यंत पाऊस सुरूच झाला, आणि बघू शकता इथे पाऊस पडत आहे। अगदी ह्या उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही बघू शकता पूर्ण सगळीकडे पाणी झालेलं आहे, आणि खूप पाऊस पडला आमच्याकडे। तुमच्याकडे पाऊस पडला की नाही?